फुटला प्रिया. नाही, फुटलाय, पूर्ण फुटला. झालं मॅडमने. हे काय नाकापेक्षा मोती जड काय नाही का, राहू दे राहू दे. अगं छान दिसती. अगं मी बोलतोय फक्त बाई. जास्त मोठी नाही नाही नाही. हिरवी साडी आणि लाली लाल लाल. झाली का तयारी मॅडम? सकाळपासून 2 तासापासून लागल्या तुम्ही मेकअपला. लिपस्टिक शेड चेंज करू का सांगा? का? छान वाटतोय का चेंज करू? छान वाटतोय ना. नक्की हो, बघा बरं का. खरंच छान वाटतोय. अजून प्रीतमने माझ्यासाठी गजरे आणले, गजरा लावायचे. खरंच लावणार आहे का तू गजरा? मग आता हेअरस्टाईल कशी केली मी? मला एक तर करत नाहीये आणि मला ना ब्लाऊज एक सुद्धा येत नाहीये. सगळे ब्लाऊज खोलून 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 आणि हे ब्लाऊज मग कसं तरी मी 3 शिलाई काढली तेव्हा माझं म्हणजे माझं वजन किती झाले माहिती का? 56. काय सांगते? पहिले होतं माझं 50 होतं, मग 51 झालं. माझं प्रत्येक महिन्याला 1 किलो वाढतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गुढीपाडव्याचा सण आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि सगळ्यांना ह्या नवीन वर्ष भरभराटीचा आणि आनंदाचं जावं. सो चला आपण आता पहिले गुढी उभारून घेऊया आणि आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. हे बघा, साईंसाठी मस्त आता गुढीपाडव्याचा नवीन नवीन ड्रेस मस्त आपण आपल्या बाबांना वेअर करणार आहे. आणि फेटा पण घेतलाय साईबाबांसाठी. हे बघा, हा फेटा आपण बाबांना आज परिधान करूया. हे बघा, झाले आपले महाराज रेडी. जय साईनाथ. मस्त दिसतात साईबाबा बघा, मस्त. अरे वा 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 वा, क्या बात आहे. एक नंबर दिसतायत आज तुम्ही. गॉर्जस, ब्युटिफुल. खरंच खूप सुंदर दिसते पिऊ तू. गजरा दाखव. वा 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 वा. हिरवी साडी आणि लाली लाल लाल. गुलाबी नाही म्हणता येणार ना ग. थँक्यू प्रीतू गजरा आणण्यासाठी, ते पण न सांगता. विषय का? मला माहिती आहे ना. मला सांगितलं पण नाही गजरा घेऊन या, पण ते माझ्यासाठी घेऊन आले. तर मला पहिल्यांदा खूप आनंद झाला. हो ना. पहिल्यांदा न सांगता काहीतरी काम केलं. पहिल्यांदा केलं काम म्हणजे न सांगता गजरा आणला, ते पण माझी वस्तू, ती मला लागते शृंगारला. ती आज साजो शृंगार मध्ये का? चला आता लवकर गुढी उभारून घेऊ. 8:30 वाजून गेलेत. चल लवकर. चला 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 पटकन. धर तू ये धर. चला चला पटकन म्हणते. थांबा मी ते हे आणते लावायला याला. वा वा वा, काय करताय ब्युटिफुल मॅडम. आज किचन मध्ये तुम्ही नटून थटून किचन मध्ये काय काम करायला आले हो? चहा गरम करते. हो, आमच्यासाठी चहा ठेवलाय वाटतं आमच्या प्रीतमसाठी श्रीमतींनी. चहा ठेवलाय मी घेणार. म्हणजे चहा नाही पिते मी सध्या, पण मला टोस्ट खारी खायची आहे ना, त्यामुळे ते संपवायचे नाही. हो ना, ते तसंच आणून ठेवलंय, पण खायला कोणीच नाही करत. असं झालं. मी तिकडे आणि ही इकडे, आणि ही खात नाही, चहा पित नाही. आता एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो. मी चहा पित नाही बरं. चाहे गोरी हो या काली हो. पेलाय आणि एक चहा बुडवून खायलाय. मी नाही एवढं, तुलाच घ्यायचंय. तू काय थोडं फार. मला ऍसिडिटी होती. तरी काय नाही होत ऍसिडिटी. किती दिवस ऍसिडिटीचं नाटक करणार आहे? मुसली खायला कधी तू 2 तास नाही खाणार काहीच. घ्या. चल, अद्रक टाकलेलं आहे मस्त थोडं तरी पी. तुला सर्दी आहे ना? अहो सर्दीचं नाही, पण ऍसिडिटी माहिती नाही किती होते. इथे असं माझं कम्प्लीट सेटअप आहे. इथेच मी काम करतो सगळं माझं एडिटिंगचं.
म्हणजे आता प्लेस केलंय मी हे 2-3 दिवसापूर्वी. तुम्ही अलिबागला नाही येत आता मी सुट्टी काढून आलोय, मला प्रिया सोबत थांबावं लागतंय थोडस, कारण आहे मी तुम्हाला सांगेल नंतर. बट आता पुरतं एवढंच की सुट्टी काढून आलेलो आहे, बघूया आता काय. सो सुट्टी काढून आले तर जास्त विचार नका करू त्याबद्दल. हम्म. ओके चला चला मग चाय खाली कुठे. ठीक आहे समोर. बरोबर आहे ना. अहो ते खाली कळतंय ना अगं थोडस ते आहे ना घट्ट करायला पाहिजे होतं. इकडे ना. हा बरोबर बरोबर. इकडचं पण थोडं हे झालं बघ. हे घे ना, ते कपडा घे ना तो लालवाला. झालं मॅडमने. हे काय नाकापेक्षा मोती जड काय केलं? नाही का, राहू दे राहू दे. अगं छान दिसती. अगं मी बोलतोय फक्त बाई. जास्त मोठी नाही नाही नाही, मराठमोळी वाटते तू. मराठमोळी. थोडीशी साधी भोळी. नाकामध्ये नख, नाकामध्ये नथ. बायको पाहिजे. बघा छान आहे. वा 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 वा, एक नंबर. हा आता ना याला हार घालायचे आपल्याला. खाली ठेवा प्रीतू, खाली आपल्याला पाटावर ठेवायचं. इथं पूजा करायची ना, इथं पाट ठेवलाय मी. पाटावर थोडी टेकवावं लागतं. हो पाटावरच टेकवायचं. अरे असं एवढी खाली थोडी राहते. पुढून घ्या ना मधून. नाही एवढी खाली नाही राहत गुढी. इथं इथं ठेवायचं म्हणजे पाटाच्या खाली पाहिजे असं राहतं ते. मग इकडे तोंड करा ना तसं. नाही ग, असं नसतं ना. थांब. बस का मध्ये घेऊ. मधीच घेतलंय का तुम्ही? घ्या मधी. लय टेन्शन आहे भाई तुझं. एक तर तार पडून जाईल. एवढं चांगलं मी सजवलं होतं, तुम्ही तर सगळं हे करून टाकलं वाकडं तिकडं. मी काहीच नाही केलं प्रिया. काय नाही केलं म्हणता. मला लय भीती वाटते एक तर असं पडायला. असं ठेवू. खाली घेतलं ना तर बरं राहील अजून थोडं. अगं खाली मग ते काही उपयोग नाही ना प्रिया. काय उपयोग नाही, आपण असं नसतं. सगळ्यात वरती राहतो. आपण सगळ्यात वरती काय बोलती काय. एकदम मान अशी झाली पाहिजे आपली. कशी. ओके आज आहे ना मला नुसतं तुझ्याकडे बघून गाणे सुचताय प्रिया. आता कोणतं सुचलं. ते नाही का, बीवी नंबर 1, बीवी नंबर 1, बीवी नंबर 1, बीवी नंबर 1. मी काय म्हणते ऐका ना. ऐकव ना. नुसती मागा मागा हे फिरवते बघा बाई. आज आम्ही बनवलंय. कुठला प्रिया. नाही कुठला आहे, कुठला स्टँड नका पकडू. स्टँड कुठला कॅपॅसिटी नाही तेवढी. फुटला थांब. हे काय गेली, क्लिअर नाही होते. आम्ही आत्ताच नवीन कॅमेरा घेतला होता आणि शूट करताना तो अचानक माझ्या हातातून आहे ना खाली पडला आणि आता त्याची लेन्स काम करत नाहीये. खूप टेन्शन आलंय. अजून 1 महिना पण पूर्ण नाही झाला आणि कॅमेरा फुटला आमच्याकडून. रोजचं तुझे नाटक चाललंय जेवणाचे. नाटक नाही चालू आहे माझं. मग काय चालू आहे. खाते ना मी. काय माहिती, कॅमेरा खूप जोरात पडला होता बाई. हे बघा आता. व्हिडिओ काढता काढता जोरात कॅमेरा किचन वर पडला. नशीब खाली पडला असं तुकडे झाले असते. हा खरंच तुकडे झाले असते. तर काय चला आता पूजा करून घेऊ. पूजा करून घेऊ.